लोकांसांगी ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण. सध्या इंदुरीकर महाराज जे त्यांच्या कीर्तनातून किंवा कीर्तनातल्या वेगळ्या शैलीतून प्रसिद्ध झालेत, त्यांच्याबद्दल ही म्हण वापरली जाते. कारण काय, तर त्यांच्या मुलीचा थाटामाटात लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेला साखरपुडा. मग इंदुरीकर महाराज टीकेचे धनी का ठरतायत? त्यांची मुलगी कोण आहे? ज्या मुलीचा ज्यांच्यासोबत विवाह झाला, अर्थात इंदुरीकर महाराजांचे होणारे जावई कोण आहेत? आणि कोण आहेत इंदुरीकर महाराज ज्यांची एवढी चर्चा होतीये? याआधी त्यांची चर्चा झाली, त्याची कारणं काय होती? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी शिवानी पाटील. आजचा आवाजमध्ये आपलं स्वागत. समाज प्रबोधनकार अर्थात ज्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम जे करतायत असे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा अर्थात ज्ञानेश्वरी इंदुरीकर यांचा साखरपुडा नुकताच म्हणजे 4 नोव्हेंबरला पार पडला. अहिल्यानगरमधील संगमनेर येथे अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला असं सांगितलं जातं. पण हा दिसायला इतका साधा नव्हता जितका सांगितलं जातोय, किंवा ज्या साध्या पद्धतीने हा शब्द वापरला जातोय तितका हा साधा नव्हता. आणि यावरूनच इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरतात. इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या या साखरपुड्याच्या सोहळ्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती, हे देखील विसरून चालणार नाही. महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आणि यावरूनच लग्न अगदी साध्या पद्धतीने करा, लग्न समारंभावर होणारी उधळपट्टी थांबवा, पाहुणारा नावांचा पाहुणचार, हारतुरे, जेवणावळीच्या पंक्ती यावर होणारा वारेमाप खर्च करू नका, अशी विनंती करून लग्न साध्या पद्धतीने करण्याचा सल्ला तरुणांना इंदुरीकर महाराज देत असतात. पण स्वतःच्याच मुलीच्या लग्नात अर्थात ज्या साखरपुडा पार पडला त्यात करण्यात आलेल्या खर्चावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावरती आलेत. लोकांना सूचना देणारे इंदुरीकर महाराज स्वतःच आता टीकेचे धनी ठरतायत. तर बघा, हा जो साखरपुडा सोहळा पार पडला तो संगमनेरमधील वसंत लॉन्स इथे पार पडला. अगदी राजशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजशाही मिरवणूक काढण्यात आली. पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यालय गच्च भरलं होतं. वारकरी वेशात टाळकरी होते, बायकांनी फेर धरला होता आणि हे सगळं चर्चेचं कारण ठरलं. त्यामुळे हा सगळा तामझाम बघता किती खर्च आला असेल याचा अंदाज तुम्ही आम्ही न लावलेला बरा. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचीही यावेळी उपस्थिती होती. आता महाराजांच्या होणाऱ्या जाव्याबद्दल देखील यामुळे चर्चा सुरू झालीय. त्यांच्याबद्दल देखील आपण बोलूयात. इंदुरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयाचे नाव आहे साईल, जे व्यावसायिक क्षेत्रात आहेत. साईल हे मूळचे जुन्नर तालुक्यातील येनेरचे आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झालेत. जुन्नरला त्यांची बागायती शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केलेत. शेतीबरोबरच व्यवसाय तो देखील यशस्वीरित्या उभा केलाय. त्यांनी नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात त्यांनी जम बसवलाय. आणि एवढंच नव्हे तर ट्रान्सपोर्ट व्यवसायातही त्यांच्या मालकीची अनेक वाहनं असल्याचं सांगितलं जातं. खरं तर हा जो साखरपुड्याचा सोहळा पार पडला त्याच्यावर टीका होतीये, कमेंट्समध्ये देखील अनेक गोष्टींवरून टीका केली जातीये. आणि अशातच मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांच्या या सोहळ्यावर टीका करताना म्हटलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. आता या सगळ्या टीका टिप्पणीत आणि या सगळ्या गोंधळात महाराजांची एक कृती मात्र कौतुकास्पद ठरली. नुकताच जो पाऊस झाला, ज्या पावसात बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, यासाठी इंदुरीकर महाराजांनी 1,11,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे या सोहळ्याच्या टीकेसोबतच इंदुरीकर महाराजांनी जी कृती केली ती देखील कौतुकाची ठरते, हे विसरून चालणार नाही. पण लक्षात घ्या, हे काही पहिल्यांदा होत नाहीये जिथे इंदुरीकर महाराज चर्चेत आलेत किंवा टीकेचे धनी ठरलेत. याच्या आधीही अनेक विधानांनी अनेकदा ते चर्चेत आलेत. या निमित्तानं आपण त्याच्यावर देखील नजर फिरूयात. मध्यंतरी जेव्हा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची मोठी क्रिया झाली होती, मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती, त्याबद्दलच बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले होते, तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक कीर्तनासाठी मात्र 5,000 रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. मात्र याच इंदुरीकर महाराजांची संपत्ती किती तुम्हाला माहिती आहे का? खरं तर इंदुरीकर महाराज यांची जी कीर्तनं असतात ती अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत लोक ऐकतात, तेही आनंदित होऊन. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत ज्याला कोटीच्या घरात व्ह्यूज आहेत. त्यांची प्रसिद्धी गावागावात पोहोचलीये. आणि जेव्हा त्यांच्यावरती पैसे घेतात, खूप पैसे घेतात अशी टीका झाली, तेव्हा देखील त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं.
मला सुद्धा संसार आहे, बायको, मुलं आहेत. तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरून पैसे घेत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. उपलब्ध माहितीनुसार इंदुरीकर महाराज काही कीर्तनासाठी 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत पैसे मोजतात. 2018 मध्ये त्यांनी एक स्कॉर्पिओ घेतली असं त्यांनी सांगितलंय. इंदुरीकर महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या पत्नी शालिनी देशमुख देखील स्वतः कीर्तनकार आहेत. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ज्या मुलीचा साखरपुडा झाला त्याच्याबद्दल सध्या टीका केली जाते. आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत आणि संकटात देखील आलेत. अशी काही विधानं आहेत जी चर्चेत आली होती, ज्याच्यावर टीका झाली आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. याच निमित्तानं ते देखील आपण बघूयात. एका कार्यक्रमात बोलताना मी तुम्हाला जसं म्हटलं की त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैसे कमवणाऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले होते, माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, त्यांचं वाटोळं होईल. माझ्या जीवावर आतापर्यंत 4,000हून लोकांनी यूट्यूबकडून कोट्यावधी रुपये कमवलेत आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणले, असं ते म्हणाले होते. यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या एका कीर्तनात बोलताना इंदुरीकर म्हणाले होते, स्त्री संगम तिथीला झाला तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते, असं त्यांनी म्हटलं. यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मग जेव्हा तीव्रता टीकेची वाढली तेव्हा एक पत्रक काढून इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय अजून एका कीर्तनात बोलताना स्त्रियांवर बोलताना ते म्हणाले होते, लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत, पुरुष, नवरा आहे नवरा. माझ्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पडणार तिचे? चप्पल किती भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठे शोभती? बायको आहे ती, तिनं मापात असावं, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना नेहमीच महिलांबद्दल प्रॉब्लेम का असतो? ते कीर्तनात नेहमीच महिलांना इतकं का बोलत असतात? असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले होते. आणि आता पुन्हा एकदा साखरपुड्यात करण्यात आलेल्या खर्चाबद्दल आणि लोकांना उपदेश देऊन स्वतःच लग्नात खर्च केल्याबद्दल इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरतायत. मात्र याबद्दल त्यांच्या बाजूने सकारात्मक बोलणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. या सगळ्या सोहळ्याबद्दल एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. ती कुणी लिहिली याचा मात्र आम्हाला पत्ता लागला नाही. याच्यामध्ये लिहिलंय, श्रीमंतांनी लग्नात प्रचंड खर्च करायलाच हवाय. फक्त गरिबांनी ऋण काढून लग्न सोहळे करू नयेत. मोठ्यांचं त्यांनी अनुकरण करू नये. इंदुरीकरांनी बक्क साठवलेला पैसा त्यानिमित्तानं निदान मार्केटमध्ये तरी फिरला. श्रीमंतांनी पैसा खर्च न केल्यास मार्केट चालणार कसं? फुलेवाले, गाड्यावाले, आचारी मंडप, केटरर्स, पंक्तीचा किराणा, पत्रावळ्या, द्रोण, कपडे, लग्नात जे काही लागतं त्या सगळ्याची खरेदी त्यामुळे झाली, जेणेकरून मार्केटमध्ये पैसा फिरला. अर्थात एवढा थाटामाटात लग्न झाल्यामुळे अनेक लोकांचा फायदा झाला, मार्केटमध्ये पैसा फिरला, असं देखील काही जण म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं? जे इंदुरीकर महाराज लग्न साध्या पद्धतीने करा असा सल्ला देत आहेत, त्यांनीच आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा एवढा मोठ्या प्रमाणात किंवा एवढा मोठा समारंभ करून पार पाडला आणि त्यांच्यावर टीका होती, त्याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.